आणि सगळ्यांनी मिळून आन्सर द्यायचे नाहीयेत. ओनली द रोल नंबर्स टू विच आय लास्क चॅट बॉक्स मध्ये पण टाईप करून टाकेल आणि शिवाय मॅम तुमचा आवाज नाही येते. मी चॅट पण टाकलं. नाही येत आहे मॅम तुमचा. येतोय आता? येस मॅम. राईट डाऊन. Yes, ma'am. Horse is dash useful animal. मी चॅट बॉक्स मध्ये पण प्लीज रिपीट. हॉर्स इज डॅश युजफुल अॅनिमल. मी सांगते 1000 वेळा की तुम्हाला मी चॅट बॉक्स मध्ये टाकलेलं आहे, तिथे जाऊन पण चेक करा. चॅट बॉक्स ओपन व्हायला एक साधारण 2-3 सेकंद लागतात, पण तिथे तुमच्याकडे ते सेंटेन्स राहतं. हॉर्स इज डॅश युजफुल अॅनिमल. झालंय का कम्प्लीट? हो. येस मॅम. ओके. रोल Yes, नंबर ma'am. 56 ए डिव्हिजन. आन्सर दे बरं. Ma'am, a horse is a useful animal. ॲन की And ma'am, ॲन का बरं? you vowel आहे ना. यू वॉवेल आहे, पण इथे त्याचा य म्हणून उच्चार आहे. मी तुम्हाला सांगितलं की ए ई आय ओ त्याला यू न वाचता उ वाचायचं. ए ई आय ओ उ उ साऊंड असेल तरच त्याला आर्टिकल ॲन लागेल, अदरवाईज इट विल कॅरी आर्टिकल ए. युजफुल म्हणजे वाय आहे ना, य. जिथे य असतो तिथे आर्टिकल अ लागतो, ॲन नाही. डोंट रन आफ्टर द स्पेलिंग. इट्स अबाउट प्रोनाउन्सिएशन. साऊंड, वाउलचा साऊंडने आपल्याला आर्टिकल्स यूज करायचे आहेत. आलं का लक्षात? Yes, ma'am. Ma'am, Okay. Yes, and ma'am. एका अ येईल तिथे. हॉर्स इज अ यूज. ma'am. Horse is a useful animal. मी एवढं तेच सांगितलं ना की जिथे य आहे तिथे अ आर्टिकल लागेल. झालंय कम्प्लीट? Yes. Yes, ma'am. नेक्स्ट सेंटेन्स घ्या. शी इज डॅश अनटायडी गर्ल. शी इज डॅश अनटायडी गर्ल. चॅट बॉक्स मध्ये Miss. पण टाका. मे आय? मिस मे आय? नो, आय विल आस्क वन बाय वन. रोल नंबर 31 ए डिव्हिजन. रोल नंबर 31, आर यू देअर? She is a. मॅम ते शेवटलं काय होतं मी ऐकलं नाही मॅम. गर्ल.
untidy girl. She is a untidy girl. येईल का? अरे तुम्हाला ए ई आय ओ यू उ हे साऊंड बघायचे आहेत. मग अनचा इथे उच्चार जर का अ वर्ण होतो आहे तर इथे आर्टिकल ॲन लागेल. शी इज ॲन अनटायडी गर्ल. आहे ना त्याचा उच्चार, जरी स्पेलिंग यू असलं तरी. जे वर्ड्स तिथे आहेत ऍडजेक्टिव्ह किंवा नाउन त्याचा तुम्हाला साऊंड बघायचा आहे, स्पेलिंग नाही. मग तसं जर एच चा विचार केला तर तिथे अ लागायला पाहिजे, पण एच चा उच्चार अ असा जिथे आपण करतो तिथे आपण ॲन लावतो की नाही. त्यामुळे इथे ॲन ma'am. अनटायडी गर्ल येईल. नेक्स्ट घ्या बरं. The place is dash happy place to live in. Yes, प्लीज रिपीट मॅम. the place मॅम चॅट बॉक्स मध्ये टाक. मॅम मे आय आन्सर? मॅम टाकून द्या ना. एक मिनिट, बऱ्याच जणांना ऐकून नाही आलेलं. मी चॅट बॉक्स मध्ये टाकते आणि मग आन्सर करा. टाकलंय मी चॅट बॉक्स मध्ये. बघा तुम्हाला विजिबल आहे का? Yes, ma'am, it is visible. कोण आन्सर करतंय? Ma'am, may I? येस. The place is a happy place to live in. येस, द आन्सर इज द प्लेस इज अ हॅपी. कारण इथे एच चा उच्चार जो आहे तो ह ने होतो आहे आणि हॅपी हे काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहे. ऍडजेक्टिव्हच्या आधी जर का प्लेस असेल तर ते आर्टिकल अ किंवा ॲन मधनच काहीतरी सिलेक्ट करेल. मग अ आणि ॲनचं सिलेक्शन आपण कसं ठरवू? जर का कॉन्सोनंट साऊंडचं प्रोनाउन्सिएशन असेल, प्रोनाउन्सिएशन म्हणजे उच्चार, स्पेलिंग नाही, तर आपण आर्टिकल अ यूज करतो. आणि वाउल साऊंड जे की ए ई आय ओ उ पैकी जर का प्रोनाउन्सिएशन असेल तर वी विल यूज आर्टिकल ॲन. If it is clear to all, don't get confused. Okay? I'm sending you the next sentence again in the chat box, and I'm repeating also. Ganga is dash holy river. Dash holy river for dash Hindus. चॅट बॉक्स मध्ये पण आहे, चेक करून घ्या. Please don't give answer on chat box. You are not kids. Don't blank आहे. आता इथे बघा, गंगा is dash holy river for dash Hindus. Roll number 41. Praveen Patil from B division will give me the answer. गंगा इज अ होली रिवर अ हिंदूस. दोन्ही ठिकाणी अ येईल का? यस. Roll number 25 Sir, from Miss, B may I? division. Roll number 25 from B division will give me the answer. Let me ask one by one so that मला कळेल की तुम्हाला कितपत समजलं आहे. Roll number 25 from B division. मॅम can I?
I'm asking roll number 25 to from B division. नुसतंच बसून Ma'am, राहायचं नाही. ma'am, network issue problem. रोल नंबर 25 फ्रॉम बी डिव्हिजन. नेटवर्क इश्यू काही नाहीये. चॅट बॉक्स मध्ये जा. थोडी होतं मॅडम इथं. 25 सांगते मी. 35 उत्तर देतोय मला. रोल नंबर 25 ने माइटच अनम्यूट केलेला नाही अजून. हॅलो मॅम मी मिस मे आय रोल Ma'am, नंबर मी काय 6 फ्रॉम ए डिव्हिजन. लेट मी आस्क वन बाय वन. रोल नंबर 61 फ्रॉम 66 फ्रॉम ए डिव्हिजन. 66 रोल नंबर. आय एम मार्किंग ऑल दोज नंबर्स हु आर नॉट गिव्हिंग मी आन्सर्स. कारण तुमचे हेच परफॉर्मन्स तुम्हाला पुढे मार्क्स देणार. मी सांगू का मॅम? नाही, मी Ma'am, ज्यांना विचारते तेच उत्तर देतील आता. तुमचा पण नंबर येईल. रोल नंबर 68 फ्रॉम ए डिव्हिजन. 68. तुम्हाला आवाज येत असेल तर ऍटलीस्ट माइक अनम्यूट करून काहीतरी बोला. येस. येस. आन्सर इज गंगा इज अ होली रिव्हर. होली काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहे. आणि HOLY जरी H चं स्पेलिंग असलं तरी प्रोनाउन्सिएशन ह आहे. आणि द हिंदूच का बरं? तर द इज प्रॉपर नाउन. टेक द नेक्स्ट सेंटेन्स. मी ज्यांना ज्यांना विचारेल तेच बोलत चालला. कारण की आय नो की यातले किती जण सिरियसली काम करताय आणि काही नुसतेच लेक्चर अटेंड करताय. दे आर नॉट इव्हन रायटिंग. मी कधी पण रॅन्डमली तुम्हाला नोटबुकचे पेजेस सुद्धा सेंड करायला लावते आहे. सो डोंट टेक इट लाइटली. दिस इज नॉट फॉर द सेक ऑफ फन. Okay? And I'm going to check you out when I'm supposed to give you marks. जे सिन्सिअर नाहीत त्यांना मार्क्स मिळणार नाहीत. त्यामुळे जर का तुम्ही चुकीचे काम करत असाल तर वेळीच सुधारा. नेक्स्ट टाइम आय वोंट गिव्ह यू चान्स की मॅडम आम्हाला ऐकूच येत नव्हतं. ठीक आहे. दिस इज माय मेथड. याच्याशिवाय मी कुणालाही फुकटात मार्क्स देणार नाही. जे मुलं खरोखर सिन्सिअरली काम करतायत त्यांच्यावरती अनजस्ट करणार नाहीच. सो if you are here in the meeting, randomly I'm going to ask anyone just to check whether you are writing the sentences, whether you are doing whatever I'm asking you to do, or just ignoring it. If you are ignoring it, then I'll ignore you. Take the next sentence. He was dash dash union leader at the college. Roll number 42 from B division. He was an क्वेश्चन रिपीट करता. अगं चॅट बॉक्स मध्ये टाकलेलं आहे. चेक करा ना. चॅट बॉक्स ओपन करून बसा ना. He was dash union leader at the college. He was an union leader at the college. मी तुम्हाला या आधीच्या सेंटेन्सेसला पण सांगितलं की युनियन म्हणजे य आहे की नाही. प्रोनाउन्सिएशन य हा कॉन्सोनंट आहे का वाऊल आहे.
य हा कॉन्सोनंट साऊंड आहे. स्पेलिंगच्या पाठीमागे धावायचं नाही, त्याचं प्रोनाउन्सिएशन बघायचं. जर यू या अल्फाबेटचं प्रोनाउन्सिएशन जर का यू असं होतंय, उ किंवा असं होत नाहीये, तर त्याला आर्टिकल यूज करतात. जसं युनिव्हर्सिटीला आपण बघितलं. मॅम मुलं आन्सर चॅट बॉक्स मध्ये टाकून देत आहे ऑलरेडी. नाही टाकलेलं कोणी याचं चॅट बॉक्स मध्ये आन्सर. नाही टाकलंय. टाकलंय रोल नंबर 36. जे हे असे वागतायत ना, माझ्याकडे सायमल्टेनियसली नोटबुक असते. मी त्यांना सगळ्यांना त्यांच्या वागण्याचं जे काही मिळायला पाहिजे आउटपुट ते देते. सो यू डोंट वरी एट ऑल. ज्यांना हा रूल नीट कळालेला नाहीये त्यांनी फक्त आता याच्याकडे फोकस करायचं की आर्टिकल आणि ऍन मध्ये सिलेक्शन करताना ब्लाइंडली नुसता यू वरनं सुरू होणारे स्पेलिंग आहेत म्हणून आर्टिकल ऍन वापरून मोकळं व्हायचं नाही. यू असा जर का प्रोनाउन्सिएशन असेल तर यू आर सपोज टू यूज आर्टिकल ओके. सो ही वॉज अ युनियन लीडर ऍट द कॉलेज. ठीक आहे. ही वॉज अ युनियन Okay, लीडर. teacher. Next sentence. Again, I'm writing in a chat box. Ma'am, in my app there is no chat box option. Chat box ऑप्शन सगळ्या याला आहे. वरती असं काय म्हणतात असं मेसेज बॉक्स सारखं हे तो ऑप्शन, त्याच्यावरती क्लिक करायचं. Ma'am, on my screen it is not there. ओके, देन यू लिसन देन. मी तोंडाने पण बोलतेच आहे ना. ही वॉज डॅश ओनली डॉक्टर. He was dash only doctor in the village. He was dash only doctor in the village. Roll number 41 from B division. He was an only doctor in the village. Only काय दाखवतं की he is unique itself. Miss May I? मी सांगू मॅम. he was the only doctor in the village. Yes, very good. He was the only doctor in the village. कशासाठी? कारण की ज्या वेळेला आपण ओनली यूज करतोय त्यावेळेला itself it is going to be unique one. Posting my next sentence. England is dash European country. चॅट बॉक्स मध्ये दिसतंय बाकीच्यांना? Yes. Teacher. England is dash European country. Ma'am, may I? Just a minute, I'm going मॅम मी to सांगू ask. का? Roll number 15 from plastic engineering will give me that. Roll number 15 from plastic engineering. Yes, ma'am. पण चॅट बॉक्स मध्ये हे दिसत नाही ना. टाकलंय का तुम्ही? हो, मी तोंडाने पण बोलली, तू ऐकलं नाही का? नाही. England is dash European country.
15 रोल नंबर आम्ही वाट बघतोय बरं का तुझी. मॅम युरोप पण इज काय होतं? इंग्लंड इज ऐकायला येतं ना तुला व्यवस्थित? येस मॅम. इंग्लंड इज डॅश युरोपियन कंट्री. लिहून घे तू, मनातल्या मनात उत्तर नको देऊ. इंग्लंड Miss, may I? Ma'am. वी आर वेटिंग फॉर हिम. झालं का रे रोल नंबर 15? मॅम आय. जस्ट अ मिनिट, वी आर वेटिंग फॉर हिम. अशामुळे काय होतं, हे जे काहीच न करणारी मुलं आहेत ना, ही सुटून जातात. मॅम येतंय पण आता पुढचं वाक्य नाही लिहिलं. पुढचं वाक्य नाही लिहिलं. हम्म. कशाला लिहितो आहे ना? चॅटबॉक्स म्हणजे मध्ये ते सगळे वाक्य चॅट बॉक्स दिसत नाही मॅम. एक मिनिट थांबा मॅम. तुला कानातलं ऐकू तर येतंय ना कानाने? Yes, ma'am. मग इथे काय गंमत म्हणून Miss, येतो का may तू? I? जस्ट अ मिनिट. इथे काय गंमत म्हणून येतो का रे तू लेक्चरला? हा? रोल नंबर 6 फ्रॉम प्लास्टिक इंजिनिअरिंग विल गिव्ह मी द आन्सर. Miss, may I? येस. England is a European country. इंग्लंड इज अ युरोपियन कंट्री. गुड. जे मुलं हे असं करून राहिलेत ना, की मुद्दामून सेंटेन्स नाही लिहिणार, चॅटबॉक्स दिसत असून दिसत नाही असं म्हणणार, है ना? आता जसं मी रोल नंबर 15 मार्क केला, असे मी सगळे रोल नंबर मार्क करते आहे. मॅम तुमचं खरंच नाही दिसत आहे. चॅट बॉक्स खरंच नाही दिसत आहे मॅम. स्क्रीनशॉट टाकू का ग्रुपला? रोल नंबर 15 मी तुला जे बोलते ते तुला कळत आहे का? तुला सेंटेन्स तर लिहिता येतं की नाही? ते तरी लिहून घेतलं का तू? डोंट ट्राय टू बी ओव्हर स्मार्ट विथ मी. सॉरी मॅम. आणि आपण काय रिझन्स देतो आणि याचे आपल्याला काय फळं मिळतील याचा नेहमी विचार करायचा. इफ यू विल नॉट एबल टू आन्सर अँड इफ यू आर नॉट एबल टू इन्व्हॉल्व इन ऑल दीज ऍक्टिव्हिटीज, तू सफर होणार आहे, मी नाही. आणि असं करून तुला जर का स्वतःला खूप काही वेगळं किंवा एक्स्ट्रॉर्डिनरी बनवायचं असेल तर गो अहेड. I have posted the next example. Mumbai is dash crowded city. Mumbai is dash crowded city. Roll number 24, Aryan Khairnar. A division will give me the answer. मुंबई इज अ क्राउडेड सिटी. का बरं आला याच्या आधी मग? हॅलो मॅम मी सांगू का? प्रॉपर नाऊन. प्रॉपर नाऊन आहे का? क्राउडेडला प्रॉपर नाऊनला आपण लावतो का? क्राउडेड हे ऍडजेक्टिव्ह आहे बाबा. अरे 1-2 मिनिटं ना, त्याने आन्सर दिलंय, फक्त मला एक्सप्लेन करू द्या. अ क्राउडेड कशासाठी? तर क्राउडेड हे ऍडजेक्टिव्ह आहे अँड बिफोर ऍडजेक्टिव्ह वी यूज आर्टिकल अ ऑर ॲन. तुम्हाला रिझन पण कळायला पाहिजे की तुम्ही एखादं पर्टिक्युलर जर का आर्टिकल यूज करताय तर ते का यूज करतायत. येस. नेक्स्ट घ्या. He was dash
historian of ancient India. He was dash historian of ancient India. मॅम एकदा रिटर्न एक्सप्लेन करा. रिटर्न सांगा ना एकदा. He was dash historian of ancient India. तुम्ही तुमचा चॅट बॉक्स ओपन ठेवा मागे बॅकग्राऊंडला, तुम्हाला बरोबर दिसेल ते. चॅट बॉक्स मध्ये आलंय. बाकीच्यांना दिसतंय ना चॅट बॉक्स मध्ये? येस मॅम दिसते. येस मॅम. टीचर दिसतंय. सांगा त्या कोणीतरी एकाने उत्तर. Ma'am, may I? येस. Ma'am, can I? आता ज्याने एकाने विचारलंय त्याला देऊ दे. दे रे बाबा उत्तर. मॅम मी विचारू का मग? दे. मॅम इथे द येईल का ॲन येईल? मॅम ॲन येईल ना. ॲन. रोल नंबर 56 फ्रॉम ए डिव्हिजन. दे बरं आन्सर. मॅम मी कन्फ्युज झालोय. मला याच्यात कळत नाही की द येईल का ॲन येईल. तुझं उत्तर तर सांग. मला ॲन वाटतंय मॅम. ही वॉज अन हिस्टोरियन ऑफ एन्शियंट इंडिया. हिस्ट्रीला कधी ॲन आर्टिकल लावलेलं बघितलंय का तू? ही म्हणजे नाही. ह जिथे प्रोनाउन्सिएशन असतं एच च, तिथे आपण ॲन आर्टिकल करतो का? ही वॉज अ हिस्टोरियन ऑफ एन्शियंट इंडिया. मिस मैं सांगितलं ना दादा मी उत्तर. ही वॉज अ हिस्टोरियन ऑफ एन्शियंट इंडिया. नेक्स्ट सेंटेन्स चॅट बॉक्स मध्ये टाकलं आहे मी. द येणार नाही याचं उत्तर. R.K. Narayanan created dash imaginary town. मॅम मे आय Ma'am, आन्सर? please. Yes. मिस मैं The R.K. Narayanan created an imaginary sound. Town येते sound नाही. R.K. Narayanan created an imaginary town. Very good. तर त्यांना कळालंय आन्सर. ॲन का बरं आलं ते? येस मॅम. Yes, ma'am. Yes, टीचर. येस मॅम. We go to the next part of our grammar. आता प्रॅक्टिकलला एक्झाम. मॅम ते प्रॅक्टिकल केव्हा द्यायचंय? ते आपण ते आवाज PPT बनवणार होतो ते. काय बनवणार होतो? ते पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन बनवणार होतो ना? हो मॅम. ते झालंय आमचं. झालंय मॅम ते. मग झालेलं आहे ना ते सोमवारपासून द्यायचंय 8 तारखेपासून. ज्यांचं ते पण मी असं रॅन्डमली कोणाला पण सांगत जाणार आहे. त्यामुळे सगळ्यांचं क्रिएट पाहिजे. आणि जे देणार नाही, जे लेफ्ट होऊन जातील, जसे क्वेश्चन विचारल्यावर लेफ्ट होऊन जातात, मग त्यांना प्रेझेंटेशन नाही देता येणार. मग त्यांना फक्त 10 पैकी मार्क्स मिळतील.
20 पैकी मार्क्स मिळणार नाही त्या मॅम असाइनमेंट. तो मॅम बोला. मॅम कोणाच्या अगर सेम टॉपिक असले तर सेम टॉपिक असले तरी मी डिसाईड करेल ना. स्लाइड तर वेगळ्या असतील ना. जर स्लाइड पण सेम असतील तर दोघांनाही चेंज करायला हवे. हॅलो मॅम. मॅम मी सगळ्या स्लाइड आहे ना म्हणजे सिम्पलच ठेवलेल्या आहे, काय अशी डिझाईन नाही केली तर चालेल ना? मी काही डिझाईन डेकोरेशनचं वर्क करायला लावलेलंच नाही तुम्हाला. मी जे जे काही पॉइंट्स दिलेले आहेत की प्रेझेंटेशन कसं पाहिजे त्याच्याशी रिलेटेड तुमचं प्रेझेंटेशन पाहिजे. त्याच्यात मी मॅम तुम्हाला assignment डिझाईन ट्रान्झिशन सांगायला लावलेलंच नाही. पर्टिक्युलरली मेन्शन केलेलं आहे. आपल्याला डेकोरेशनचं काम नाही करायचंय. आपल्याला स्लाइड वरती कशी इन्फॉर्मेशन दिली पाहिजे, कुठल्या गोष्टी टाकल्या पाहिजे, कुठल्या गोष्टी डिलीट केल्या पाहिजे आणि कुठल्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला मनाने पण बोलता आलं पाहिजे. स्लाइड नुसती रीड केली असं नाही. तो स्लाइड आणि प्रेझेंटेशन या दोन्ही गोष्टी मी तुमच्या चेक करणार आहे. आणि ज्यांना येणार नाही असं नाहीये की तुम्हाला पहिलंच प्रेझेंटेशन एकदम चांगल्या पद्धतीने देता येईल. काही चुका पण होतील पण तुम्ही देण्याचा प्रयत्न कराल त्याला मार्क्स आहे. तुम्ही स्लाइड न रीड करता काहीतरी प्रेझेंटेशन देण्याचा कराल प्रयत्न, त्यांना मी चांगले मार्क्स देणार आहे. पण जे असे पळून जातील, जसे सेंटेन्सेसचे उत्तर येत नाही तेव्हा तुम्ही असे पळून जातात, लेक्चर सोडून देतात, लेफ्ट कन्व्हर्सेशन करतात, मग नंतर येऊन सांगतात की नेटवर्क प्रॉब्लेम होता. अशा सगळ्यांना मी फक्त 10 पैकी मार्क्स देणार आहे. जे अटेम्प्टच नाही करणार त्यांना कशाचे मार्क्स द्यायचे? त्यामुळे कुणी असा विचार करायचा नाहीये की आपला नंबर आला की आपण कन्व्हर्सेशन लेफ्ट करू. किती दिवस तुम्ही टाळणार आहात मला? जो देणार नाही त्याला मी सरळ 10 पैकी, म्हणजे जर त्याने पीपीटी बनवली असेल तर आउट ऑफ 10 मार्क्स देईल. जो प्रेझेंटेशन देईल त्याचेच मी मार्क्स काउंट करेल आउट ऑफ 20. त्यामुळे कुणी असा विचार पण नका करू की मी प्रेझेंटेशन दिलं आणि याने दिलं नाही तरी याला मार्क मिळून जातील, मग न दिलेलं बरं. असं होणार नाही. मी सगळ्यांना मार्क करते आणि मी अजिबात तुम्हाला ऑल इज वेल सारखे मार्क्स देऊन मोकळी होणार नाही. Though you are not in front of me, but still your behavior, even those who are making their mics unmute unnecessarily, I'm marking those number. मग जो frequent माझ्या नोटीस मध्ये येतो की हाच अमुक एक नंबर आहे, ज्यांना ज्यांना मी पर्टिक्युलरली एवढ्या सगळ्या ग्रुप मधनं क्वेश्चन विचारते आहे, याच्यात तुम्हाला कळायला पाहिजे की मी पर्टिक्युलरली तेच रोल नंबर कसे काय पकडते की जे लिहित नाहीयेत, कारण ते माझ्या समोर पण नाही पण मला कळतात. का होतंय असं? Because somewhere already I have marked these roll numbers due to their abnormal behaviors. तो तुम्ही ग्रुपमध्ये काय पोस्ट करतात, एक प्रश्न किती वेळा विचारतात, म्हणून तर मी तुम्हाला रोल नंबरने जॉईन व्हायला लावते. कारण तुमचा रोल नंबर म्हणजे माझ्याकडे तुमची हिस्ट्री आहे सगळी. तुमचं नाव आहे, तुमचे नंबर्स आहेत, तुमच्या पॅरेंट्सचे फोन नंबर्स आहेत. So don't you consider that I am having an online lecture and I need not to be conscious about it. Don't you think about this? Because everything I'm marking down, I'm noting it down की कोण खरोखर लक्ष देतंय, कोण unnecessary mic unmute करून बसतं, so that बाकीच्यांचे लेक्चर, हे सगळे नोटोरियस बिहेवियर्स जे असतात ना, जे पर्पजफुली होतात, ते लक्षात येतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचं मार्क जे ते होणारच आहे आणि मग कुठेतरी याची तुम्हाला शिक्षा मिळणार. तुम्हाला अभ्यासाच्या बाबतीत कळत नसेल, तुम्ही 1 वेळा नाही 100 वेळा मला अडचणी विचारा. पण जर तुम्ही सिरियस नसाल, जर तुम्ही या गोष्टीत 10वी पर्यंत सगळे पास झाले, सगळ्यांना वाटेल तसे मार्क्स मिळाले, तसे इथं होणार नाही याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे. ओके, इफ आय एम टेकिंग एफर्ट्स की मी तुम्हाला सेंटेन्सेस देते सो दॅट तुमची प्रॅक्टिस व्हावी, सो दॅट तुम्हाला सांगावं की इथे हा रूल ऑब्झर्व होतोय, इथे होत नाहीये. And if you are not serious towards it, then even I will not bother. 2 मिनिटांमध्ये आर्टिकल एक्सप्लेन करून एका लेक्चर मध्ये सगळे आर्टिकल संपवून मला पुढे जाता येतं. मी सुद्धा इतर टीचर सारखं वाइंड अप करून तुम्हाला करायचं तर करा, मी चाललीये. बट इफ आय एम टेकिंग एफर्ट्स
इवन आय एक्सपेक्ट की तुम्ही पण सिरियसली रिस्पॉन्ड करायचा. मी तुम्हाला याआधी पण सांगितलं की यानंतर ग्रामर रिलेटेड एक्सरसाइज तुम्हाला क्लासरूम टीचिंग मध्ये संपलेला राहील इंग्लिश हा विषय तुमच्या आयुष्यातून. मग पूर्णतः तुमची वैयक्तिक रिस्पॉन्सिबिलिटी असते. हाऊ टू राईट अँड हाऊ टू स्पीक एव्हरीथिंग यू विश टू ऑर यू नीड टू प्रिपेअर बाय युअर ओन. तो तुम्हाला काही ट्रिक्स, काही हिंट्स ज्या आजपर्यंत तुम्ही बघितलेल्या नाहीये हे सांगून तुम्हाला याप्रती थोडस तुमचं इझी करण्याचा प्रयत्न करते मी. आस्पेक्ट जर का एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यू बघितला तर 3च मार्काचा आहे, पण लाईफ लॉंग लर्निंग साठी आपण कुठे चुकतोय की काय अशा प्रकारचे मनात विचार नको यायला, यासाठी मी तुम्हाला एवढे एक्सरसाइज आणि एवढे गोष्टी तुमच्याकडनं करून घेते सो दॅट तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल. तुम्हाला तुक्का गेम खेळावा लागणार नाही. तुम्हाला थरो नॉलेज येईल त्या टॉपिकवर. बट तुम्हाला त्याची गरज नसेल तर मग मला पण वाइंड अप करता येतं इतकं फास्ट की एका लेक्चर मध्ये मी तुम्हाला ग्रामरचे सर्व टॉपिक शिकवून मोकळी होऊ शकते. अँड यू कॅनॉट क्लेम की आम्हाला शिकवलं नाही. हे आज ऑलमोस्ट दुसरं लेक्चर आहे आपलं की ज्याच्यात आपण आर्टिकल्सच शिकतो आहोत. आर्टिकल हे काही इतका मोठा टॉपिक नाही. दुसरं नाही, आय गेस तिसरं लेक्चर आहे. डेफिनाइट आर्टिकल्स मी सेपरेट घेतले. इनडेफिनाइट आर्टिकल साठी एक लेक्चर, तुम्हाला ती फिगर, एवढ्या सगळ्या गोष्टी जर मी तुम्हाला देते आहे, मी कुठेही करायचं तर करा नाही तर नका करू अशा पॉइंट ऑफ व्ह्यू ने जर का कुठलाच टॉपिक शिकवत नाही तर आय एम एक्सपेक्ट सेम थिंग फ्रॉम यू. नुसतं रूल नाही शिकवला तर तो रूल कुठे ऑब्झर्व होतो आहे, तो कसा कसा एक्सेप्शनल गोष्टींमध्ये बदलतो, या गोष्टी मी शिकवते तुम्हाला. कशासाठी? सो दॅट तुम्हाला बेसिक गोष्टी, बेसिक कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. तुम्हाला कुणावरती रिलाय व्हायची गरज नाही लागणार. मी तुम्हाला सांगितलं की वाईल रीडिंग ऑल्सो ऑब्झर्व की आर्टिकल्स कसे यूज झालेले आहेत. टाइम कन्सेंट असताना सुद्धा मी तुम्हाला पळवत नाहीये. बट असा ऍटिट्यूड असेल तर मी कुठल्याच एक्झाम्पलची प्रॅक्टिस घेणार नाही. तुम्हाला जर का मी क्वेश्चन विचारेल या धाकाने लेफ्ट व्हावं लागत असेल, व्हॉट आय एक्सपेक्ट, मी तुम्हाला क्वेश्चन विचारलं, मॅडम मला हा रूल कळालेला नाहीये, मला परत एकदा सांगा बरं इथे काय यूज होईल, असं उत्तर द्या ना. पण त्याच्यासाठी तुम्ही लेफ्ट होऊन जातात, आवाज येत नाहीये अशा खोट्या नाट्या स्टोरीज बनवतात किंवा माझ्याकडे चॅटबॉक्स मध्येच दिसत नाही अशा प्रकारचे एक्सक्युजेस देतात. दिस इज रॉंग. At least you show that you are having interest, you wish to learn something. जे मुलं इगर असतात ते बरोबर सांगतात, मी उत्तर देऊ का, मी उत्तर देऊ का. का? कारण की त्यांना आलेलं असतं, त्यांनी कुठेतरी सिरियसली या गोष्टींकडे एक्सपेक्ट केलेलं असतं. पण जे नाही करत ते नाहीच करत आणि ते कधीच नाही करत. टुडे वी विल स्टार्ट द नेक्स्ट टॉपिक ऑफ ग्रामर. आणि जर का तुम्हाला खरोखर सर्वांना नको असेल तर आय विल नॉट वेस्ट माय टाइम, नॉट इवन युअर्स, की मी असे एक्झाम्पल्सचे एक्सरसाइज घेत बसणार नाही. यू आर नॉट किड्स, तुम्ही प्रिपेअर करू शकता तुमचे. सो इफ यू आर नॉट एक्सपेक्टिंग दॅट आय शुड टेक एक्सरसाइज ऑन द ग्रामर टॉपिक, आय विल नॉट टेक. आय विल सिम्पली टीच अँड माय रोल विल बी ओव्हर. रादर तो जास्त इझी होऊन जातो मग. I'm sharing my screen with you. Today we will start the next topic of our grammar, that is prepositions. If the screen is visible, screen diste sarvanna? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. हो Now मॅम. prepositions, again, grammatical point of view, very important. Usually what happens that we the Indian speakers of English use incorrect prepositions, कारण की आपले आणि इंग्लिश लँग्वेजच्या प्रेपोजिशनचा जो युसेज आहे तो एक्झॅक्टली वेगळा आहे. त्यामुळे खूपदा आपण प्रेपोजिशन यूज करताना किंवा ब्लँक फिल करताना मुलं युजली कन्फ्यूज होतात
की हे प्रेपोजिशन इथे बरोबर आहे, की मग इथे बाय पण बरोबर वाटतो, ऍट पण बरोबर वाटतो, ऑन पण बरोबर वाटतो, असे अनेक कन्फ्युजन डोक्यामध्ये असतात. बिफोर स्टार्टिंग प्रेपोजिशन या वर्ड कडे बघताना नेहमी असा विचार करायचा, इट्स अ प्रीपोजिशन. प्री म्हणजे आधीची, पोझिशन म्हणजे जागा. नाउन किंवा नाउन इक्विव्हॅलंट जे वर्ड्स असतात सेंटेन्सेस मध्ये, त्याच्या आधी पोझिशन झालेल्या आणि त्या नाउनची, नाउन इक्विव्हॅलंटची पोझिशन एक्सप्रेस करणाऱ्या वर्ड्सला आपण प्रेपोजिशन किंवा प्रीपोजिशन असं म्हणतो. Prepositions are words that express the relation of noun or pronoun to another word in the sentence. काय एक्सप्रेस करतं? Relation with respect to its place, with respect to its position. The preposition is always placed before noun or pronoun, and that is why it is called as preposition. Noun किंवा noun equivalent म्हणजे pronoun. याच्या आधी त्याची पोझिशन प्लेस्ड असते, म्हणून आपण त्याला प्रेपोजिशन असं म्हणतो. A preposition is word that shows relationships among other words in the sentences. Now this relationship includes relation कुठल्या संदर्भात. It could be about directions, it could be about place, and it could be about time. So prepositions are categorized, or preposition can be classified or can be studied as prepositions of direction, preposition of place, and preposition of time. Direction, place आणि time हे 3 मेजर हेड ज्याच्या खाली prepositionचा अभ्यास केला जातो. Now before teaching you preposition, I wish to make it very clear that in the case of prepositions, there are in number of exceptional rule. अपवादात्मक रूल खूप जास्त आहे प्रेपोजिशनच्या बाबतीमध्ये. नो डाऊट की काही प्रेपोजिशन्सला तुम्ही काही क्लूज जे असतात त्याच्याकडे बघून त्याची एक्झॅक्ट सिलेक्शन करू शकता. ते क्लूज काय असतील ते मी तुम्हाला सांगणार आहे प्रत्येक प्रेपोजिशनच्या बाबतीत. फक्त प्रत्येकाने ते काळजीपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न करा. बाकी इन नंबर ऑफ प्रेपोजिशन्स जे असतात ते फ्रेजेस टाइप मध्ये युज होतात, की ते ब्लाइंडली तुमचं रीडिंग आणि लिसनिंग जितकं जास्त असेल, तुमचं रीडिंग आणि लिसनिंग जितकं जास्त असेल किंवा जे ते ऍप्लिकेशन फॉलो करतायत त्या ऍप्लिकेशन मध्ये पण बघा ग्रामर आहे. बघितलंय का तुम्ही त्याच्यातलं ग्रामर? येस मॅम. ज्यांनी ते ऍप्लिकेशन इन्स्टॉल केलेलं आहे तिथे बघा प्रत्येक यात लेसन्स आहेत, काही सेंटेन्सेस दिलेले आहेत फॉर द सेक ऑफ एक्सरसाइज. ते जर का तुम्ही बघितले तर तिथे तुमच्या लक्षात येईल while reading and writing also अनेक प्रेपोजिशन्स हे फ्रेजेस पॉइंट ऑफ व्ह्यू यूज करतात. जसे की I congratulate you on your success, to your success, for your success. कुठलं प्रेपोजिशन बरोबर आहे? ऑन, टू की फॉर? तिन्ही बरोबर वाटतात. तुक्का गेम इथे खेळलं रिस्की होऊन जातं इन द केस ऑफ प्रेपोजिशन. सांगा बरं कुठला बरोबर वाटलं? आय कॉंग्रॅच्युलेट यू ऑन युअर सक्सेस, टू युअर सक्सेस, फॉर युअर सक्सेस. फॉर फॉर बरोबर आहे का? फॉर बरोबर आहे. अर्थ जर का बघितला मराठीमध्ये तर काय आहे फॉरचा अर्थ? साठी सक्सेस बद्दल. साठी. सक्सेस बद्दल, सक्सेस साठी, सक्सेस वर. काय बरोबर आहे? साठी, बद्दल की वर? बोला काहीतरी तर एक्सप्रेस करा. बाकीचे झोपलेत का? 110, 109 पार्टिसिपंट्स आहेत. काही घेणं देणं नाही, जे चाललंय ते चालू द्या. बोला लवकर. एक्सप्रेस
बद्दल बरोबर आहे. सक्सेस बद्दल मग बद्दलला बद्दल for बरोबर आहे. मग फॉर म्हणजे बद्दल का? Yes. ट्रू साठी दिस इज द मिथ. जर आपण मराठीमध्ये ट्रान्सलेट करून जर का प्रेपोजिशन्स यूज करायला मॅम लागलो एकदा इंग्लिश, रिटर्न एक्सप्लेन करा ना. मी काहीच एक्सप्लेन नाही केलेलं आहे अजून, मी फक्त एक्झाम्पल दिलंय. जेव्हा आपण प्रेपोजिशन्स जे असतात ते मराठी भाषेतले प्रेपोजिशन्स किंवा मराठी भाषा शब्दरचने प्रमाणे जर का इंग्लिशमध्ये प्रेपोजिशन्स यूज करायला लागलो तर डेफिनेटली वी आर गोइंग टू कमिट मिस्टेक. कारण की मराठीत आणि इंग्लिश मधल्या प्रेपोजिशन युसेज मध्ये थोडा फरक आहे. आणि जसं मी सांगितलं की इंग्लिशचे प्रेपोजिशनची प्रॅक्टिस मॅक्सिमम आपण विथ रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट करू शकतो किंवा बाय इम्प्रुव्हिंग अवर रीडिंग हॅबिट. आय एम नॉट आस्किंग एनीवन की आज 10 मिनिटं वाचलं का, आज 10 मिनिटं ऐकलं का, रीडिंग न्यूजपेपर, रीडिंग शॉर्ट स्टोरी सुरू केलं आहे का कोणी? यस मॅम. Yes, ma'am. Newspaper. लिस्निंग तरी सुरू केलंय? यस मॅम. न्यूजपेपर ma'am. रोज वाचत असाल तर ग्रामर रिलेटेड जे काही तुम्ही कम अक्रॉस कराल ना वाचताना ते नोट डाऊन करा किंवा तिथे सिम्पली हायलाइट करून ठेवा. जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही काही वाचत असाल आणि जर का तुम्हाला कळलं नाही की अरे आपला हा रूल इथे ऑब्झर्व होत नाहीये, आता आपण आर्टिकल शिकलेलो आहोत, तर ते काही एक्सेप्शनल एक्झाम्पल म्हणून लिहून लेक्चरला घेऊन या. वी विल डिस्कस ऑन दॅट ऑल्सो. आता प्रेपोजिशन्स पण मार्क करायचे, जे जे तुम्ही वाचाल किंवा जे जे तुम्ही ऐकत असाल. लिसनिंग आणि रीडिंग या 2 मेजर ऍक्टिव्हिटीज तुम्हाला तुमच्या आयुष्याचा इनएव्हिटेबल पार्ट बनावाच लागेल. इफ यू आर स्किपिंग दिस हॅबिट, you cannot even dream about speaking flawlessly and writing fearlessly. Same thing, vice versa. You cannot think about speaking fearlessly and cannot write flawlessly. या 2 गोष्टी जिथे कमी असतात तिथे अंडरस्टँडिंग वीक असतं, पुअर असतं. अँड एव्हरी टाइम यू ब्लेम की मी वाचतो पण मला काहीच समजत नाही, याचा अर्थ यू आर लॅकिंग इन युअर एफर्ट. कंप्लेंट करत बसण्यापेक्षा काम करायला सुरुवात करा. अँड सिरियसली फ्रॉम द फर्स्ट डे आय स्टार्टेड टीचिंग टू युअर क्लासेस, आय रिअलाइज देअर इज समथिंग लाईक तुमच्याकडे ना रिजेक्शन खूप जास्त आढळतं मला. म्हणजे तुमच्याकडनं मला हवा तसा रिस्पॉन्स मिळत नाही ऍज कम्पेअर्ड टू माय अदर क्लासेस और माझ्या लास्ट इयरचे जे क्लासेस होते ते आणि तुम्हाला जेव्हा मी कम्पेअर करते ते खूप जास्त एन्थुझियास्टिक होते. म्हणजे मी एक गोष्ट सांगितली की त्यांना 4 गोष्टी अँड दे आर आफ्टर डिगिंग द थिंग्स. तुमचं नाहीये, तुमचं रिजेक्शन मोड जास्त आहे. यू रिटॅलिएट. और खूप जणांचं जेव्हा मी टीच करत असते तेव्हा इन्व्हॉल्वमेंट म्हणजे मला 100दा विचारावं लागतं, अरे समजलं का? ही इन्व्हॉल्वमेंट कुठेतरी कमी दिसते. म्हणजे ऍज अ रिसिव्हर तुम्हाला सुद्धा अटेंटिव्ह अलर्ट राहायला पाहिजे. तुम्हाला पण काहीतरी इंटरेस्ट वाटतोय या पद्धतीने रिस्पॉन्ड दिला पाहिजे, हे गरजेचं आहे. हे कम्युनिकेशन शिकल्यानंतरही जर का कळत नसेल तर मग तुम्ही कुठेतरी माहिती घेण्याच्या बाबतीमध्ये पुअरच राहून जा. नॉलेजच्या बाबतीमध्ये पुअर राहू नका. तरच यू कॅन ड्रीम अबाउट लाईक बिकमिंग ए वेल्दी इन युअर फ्युचर लाईफ. दयनीय अवस्था आपण आपली करून घ्यायची नाही. मला सेंडरचे इंटेन्शन्स प्रत्येक गोष्ट शिकताना कळालेच पाहिजे. आणि मला असं वाटतं की मी प्रत्येक वेळेला एखादा पॉइंट शिकवताना आय मेक इट व्हेरी क्लिअर की मी या गोष्टीच्या डिटेलमध्ये का जाते आहे. आणि ज्या ज्या गोष्टींच्या डिटेलमध्ये आपण गेलं पाहिजे, जे व्यवस्थित शिकलं पाहिजे ते शिकलंच पाहिजे. दिस इज व्हॉट आय पर्सनली फील. यू माइट हॅव डिफरंट ओपिनियन की मॅडम इंजिनियर होताना काय गरज आहे आम्हाला इंग्लिश लँग्वेज किंवा ग्रामर रट्टा मारत बसायची. नाही, आतापर्यंत तुम्ही लॉजिकली ग्रामर शिकले नाही. शिकले असतात तर कदाचित तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने बोलता आलं.
खूप मुलं ग्रुपवरती इंग्लिश मध्ये बोलतात किंवा पर्सनल चॅट मला करतात, खूप पुअर आहे तुमचं इंग्लिश, being 10 standard student. And what I am trying to develop the logic of this language. ते लॉजिक ज्यांना कळाले आणि अपील होऊन गेले ना, ते फार इम्प्रूव्ह करतात, फास्ट ग्रोथ करतात. सो हॅव द रिअलायझेशन की आपल्या आयुष्यात परत इंग्लिश लँग्वेज ॲज अ ग्रामर पार्ट येणार नाहीये. आणि या ऍक्टिव्हिटीज हे एफर्ट्स आपल्याला पर्सनल लेवलला करायचे. आज थोडे केले तरी चालणार आहे, उद्या जे तास त्याच्यावरती घालवावे लागतील त्यापेक्षा. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असू देत, एमपीएससी युपीएससी असू देत, चांगल्या कॅम्पस मधलं सिलेक्शन असू देत, इंग्लिश लँग्वेज हॅव नो ऑल्टरनेटिव्ह टिल डेट. फॉरेन युनिव्हर्सिटीज मध्ये शिकण्याचं स्वप्न बघताय, तुमचे प्रोनाउन्सिएशन, इंग्लिश, ग्रामर या सगळ्या गोष्टी चांगल्या पाहिजेच आहेत. इव्हन टेक्निकल सब्जेक्ट मध्ये तुम्हाला नॉलेज तुमचं वाढवायचंय, तुम्हाला इंग्लिश लँग्वेज शिवाय अल्टरनेटिव्ह नाहीये. Okay, so we are going to see the 3 types of preposition: direction, place आणि time. या पॉइंट ऑफ व्ह्यू ने सगळ्यांनी preposition शिकलेले आहेत का? म्हणजे डायरेक्शन, प्लेस आणि टाइमच्या जास्त खोलात मी आणखीन शिरणार नाही. शिकले आहे? Yes, ma'am. ओके. No, ma'am. डायरेक्शन म्हणजे काय मग सांगा बरं, ते शिकले त्यांनी. डायरेक्शन प्रेपोजिशनच्या बाबतीत काय इंडिकेट करते? डायरेक्शन म्हणजे दिशा, सगळ्यांना माहितीये, पण प्रेपोजिशनच्या बाबतीमध्ये काही ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ असं सांगणार आहे का आपण? डायरेक्शन म्हणजे नक्की काय? बोला ना, मला तुमचं नॉलेज तर कळू देत. Position. आणि प्लेस म्हणजे? टाइम मी Place म्हणजे? डायरेक्शन बद्दल मी तुम्हाला घराचा पत्ता विचारत नाहीये, तुमचं नाव विचारते तर तुम्ही तुमचं नावच सांगा मला, है ना. मी डायरेक्शन विचारते तर डायरेक्शनच सांगा, पत्ता कशाला देताय? बोला लवकर. डायरेक्शन प्रेपोजिशन्स मध्ये कशी कळते? डायरेक्शनचे प्रेपोजिशन कुठले आहेत हे तरी कोणी सांगू शकेल का? काय मॅडम, भर दिवाळीमध्ये आम्हाला असे बोरिंग क्वेश्चन विचारताय, है ना. मॅम बोला ना. Ma'am, there comes the direction of preposition. विच वन? The word there. There is. There. If there is preposition, there हे preposition आहे का? प्रेपोजिशन कुठले कुठले सांगा बरं. Behind, beside. On. मॅम In. फॉर Over. बिलो अमॉंग अंडर बिटवीन Ahead. मला 2 एक्झाम्पल द्या. डायरेक्शनचे 2 एक्झाम्पल द्या, टाइमचे 2 एक्झाम्पल द्या आणि प्लेसचे 2 एक्झाम्पल. मग मी पुढची स्लाइड लावेल. Beside and over. बिसाइड आणि ओव्हर हे डायरेक्शनचे कसले स्पेसिफाय तर करा ना. अरे फार तर उत्तर चुकेल, पण पुढे तर जाऊ ना. बाकीचे जे 110 जण आहेत ते झोपलेत का? Direction. कुठले डायरेक्शन आहे? बाकीचे सर्व झोपले का? Into of. मार्क्स कट करणार. हा, इंटू. बर. आणि प्लेस ऍट इन Beside. Above. बर. आणि टाइपचे About. हिअर देअर अबाउट. आणि टाइमचे कशाचे? टाइम बिफोर.
बाकीच्यांना काही म्हणणं कोणी काही At on याच्या in. ऍट ऑन In. काय In. लिस्ट आहे का? बरं मला आता एक एक साध्या क्वेश्चनचं उत्तर द्या की तुम्ही हे सगळे जे काही प्रेपोजिशन शिकले आहेत त्याचं युसेज सगळ्यांना माहिती आहे म्हणजे युज करताय का डायरेक्ट सेंटेन्स नाही. घेतले तर काय येतं? नाही मॅम. नाही No, Yes, ma'am. ma'am. का बरं तुम्ही शिकले ना 10वी पर्यंत प्रेपोजिशन Yes, ma'am. मग का नाही युज करू Yes, ma'am. शकत? युज करायला काय प्रॉब्लेम आहे मग कुठे अडचणी येतात तुम्हाला प्रेपोजिशन युज करताना कॅन एनीवन टेल असं तुक्का गेम का आपलं आर्टिकल सारखा Yes, ma'am. दीडच्या Yes, ma'am. प्रॅक्टिकल आधी प्रेपोजिशनचे रूल्स प्रेपोजिशनचे काही लॉजिक सांगेल दीडच्या प्रॅक्टिकलला आणि मग फोर्थ असाइनमेंट ग्रामर ऍप्लिकेशन वरती आपण घेणार आहोत ग्रामरचे जसे जसे टॉपिक्स आपले थिअरी क्लासला होत जातील तसे मी तुम्हाला प्रत्येक एका आस्पेक्ट वरती 15 ते 20 एक्झाम्पल देईल ठीक आहे आज मी तुम्हाला आता लेक्चर संपल्या आर्टिकल्सचं जे पीपीटी आहे ती शेअर करते एवढी जरी वाचली तरी मोर दॅन सफिशियंट आहे दीडच्या प्रॅक्टिकलला आपण प्रेपोजिशन्स बघू प्रेपोजिशन्स वरचे एक्झाम्पल्स बघू आणि मग मी असाइनमेंट मध्ये देईल असाइनमेंट जी असेल ती प्रत्येक एक वेगळी वेगळी नाही लिहायची ग्रामर मध्येच 15 एक्झाम्पल आर्टिकल्सचे 15 एक्झाम्पल प्रेपोजिशन्सचे असं करत करत आपण ती कम्प्लीट करू जसजसे ग्रामर कम्प्लीट होईल तसं मी तुम्हाला ते एक्झाम्पल्स त्या असाइनमेंट मध्ये लिहायला लावेल म्हणजे सायमल्टेनियसली आपली फोर्थ असाइनमेंट पण कम्प्लीट होईल ठीक आहे परत आता 1 मिनिट मला क्लिअर कम्प्लीट करून घेत चला नेहमी हे लक्षात ठेवायचं की बोलणाऱ्याला आधी पूर्ण बोलू द्यायचं आणि मग डाऊट विचारायचं हे असाइनमेंट कम्प्लीट करत असताना दुसरं असाइनमेंट मी तुम्हाला देणार नाही वीक मध्ये थिअरी लेक्चरलाच मी तुम्हाला सांगेल की हे तुम्ही ग्रामर असाइनमेंट मध्ये लिहा ते जे काही एक्झाम्पल्स असतील तुम्ही ते त्या असाइनमेंट मध्ये सायमल्टेनियसली सॉल्व्ह करत जायचे नेक्स्ट वीक मध्ये ट्यूजडेला मी तुम्हाला ग्रामर अपलोड करायच्या असाइनमेंटची लिंक देणार आहे 2 वीक तुम्हाला सेमिनारला मिळालेले आहेत ग्रामरला 2 वीक मिळणार नाही आतापर्यंत ज्यांनी 2 असाइनमेंट अपलोड केलेले नाहीयेत त्यांनी फास्टली हे काम कम्प्लीट करा आता क्वेश्चन विचारा हे सगळं ऐकल्यानंतरही डाऊट असतील तर मॅम ते थिअरीच्या वहीत लिहायचे का आता हा क्वेश्चन बरोबर आहे का इथे मी काय सांगितलं No. असाइनमेंटच्या नोटबुक मध्ये लिहायचं प्रॅक्टिकल आपण असाइनमेंटच्या नोटबुक मध्ये लिहितोय मग थिअरी नोटबुक मध्ये लिहायचं तरी तुला थिअरी नोटबुक मध्ये लिहायचं असेल तर तू तिथेही लिही पण असाइनमेंट मध्ये पण तुला लिहावं लागेल आणि असाइनमेंट साठी Okay, आपण ma'am. सेपरेट नोटबुक केली आहे हो ना हो मॅम So we will stop over here. Yes, ma'am. 1:30 sharp, you will join for the practical in which we will complete our preposition and then we will take our practical too. So आता जितकी मुलं आहेत तितक्यांना परत अटेंडन्सची लिंक शेअर करणार मी आणि जे येत नाहीयेत त्यांना त्या पद्धतीने मार्क्स आणि तसेच फळ मिळतील. सो डोंट यू वरी एट ऑल की आम्ही केलं आमचं काय आणि त्यांनी नाही केलं त्यांचं काय. ठीक आहे, that is my part and I will take care of it. You can leave the meeting now. Have a nice day ahead. Bye and take care. Bye, ma'am. Bye, ma'am. Bye, ma'am. Hello.